तालुक्यातील अणदूर येथील सिद्धार्थनगर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात। त्याच अनुषंगाने दिनांक 7 फेब्रुवारी 2024 वार बुधवारी सकाळी ठीक 8:30 वाजता भीमनगर येथील अस्थिविहार येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे व सिद्धार्थनगर सम्यक कक्ष येथे बुद्ध पूजा करण्यात आली। त्यानंतर बौद्ध विहारासाठी मिळालेल्या जागेमध्ये ध्वजारोहण व नामफलक करण्यात आले। तसेच मातोश्री रमाई प्रेरणा पुरस्कार कालकथित कोंडाबाई लक्ष्मण कांबळे यांचा हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ कांबळे व सून सुनैना कांबळे यांनी स्वीकारला। तसेच यावेळी महामाया महिला मंडळ गायन पार्टी खसगी व भीमज्योत गायन पार्टी सालेगाव यांनी रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती गीत गायन केले। आलेल्या सर्वच महिला व समाजातील लहान थोर मंडळींची जेवणाची उत्तम सोय मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली। या जयंतीसाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनैना सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्षा इंदुबाई डोंगरीबा सूर्यवंशी, सचिव मायादेवी बापूराव कांबळे, चंदा राजेंद्र कांबळे, विशाखा गायकवाड, रेश्मा कांबळे, भाग्यश्री चंदन शिवे, सुज्ञान सुरवसे, अंजली सोनवणे, शीतल कांबळे, ज्योती सूर्यवंशी, प्रतिभा गायकवाड, रुपाली कांबळे, रमाई ढवळे, जवसना गायकवाड, जयश्री कांबळे, शोभा गायकवाड, सुदामती मलखांबे, लीलावती कांबळे, चंद्रकला भालेराव, मुक्ता बनसोडे, छाया कांबळे, सीमा प्रवीण मुकरे आदी समाजातील महिलांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यंदा मातोश्री रमाई यांच्या जयंतीनिमित्त समस्त बौद्ध बांधवांना महिला मंडळाचे अध्यक्ष म्हणून शुभेच्छा देते। आम्हाला ही संकल्पना बोलण्यातून माझा आणि आमच्या संघटिका चंदा कांबळे यांचं बोलणं झालं आणि तिनं ही कल्पना मांडली। आम्ही आज सकाळपासूनच 8 वाजल्यापासून आम्ही कार्यक्रम राबवत आहे। सकाळी 8 वाजता आमची अस्थिविहाराची पूजा झाली, 8:30 वाजता चौकातली पूजा झाली, इथं नवीन नामफलक आणि बौद्ध विहाराच्या पाटीची पूजा, इथं नवीन मिळालेल्या जागेची पूजा झाली। तसेच तिथं बौद्ध पूजा आणि भीमगीत गायनाचा कार्यक्रम झाला। आणि विशेष म्हणजे ह्या वर्षीपासूनच आमच्याकडून मातोश्री रमाई प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि त्याचं वितरण कालकथित कोंडाबाई लक्ष्मण कांबळे यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला। या मुलाचं कार्य आम्ही असंच वाढवू आणि ह्याच्यामध्ये इतकी प्रगती झाली की मुलामध्ये पण आता लहान मुलं खाऊचे पैसे जमा करून बुद्धाची मूर्ती दिलेत आणि त्यांना वंदना येत नव्हती, ती वंदना घ्यायलेत। बायकांमध्ये दिवसभर काल आता 8 दिवस झाले तयारी चालू आहे, पण त्यांचा जोश अजून गेलेला नाही। लहान मुलांनी प्रगती म्हणजे कष्ट केले त्या ह्याच्यामध्ये, पाणी मारायचं, झाडू मारायचं, फलक लावायचं। ह्याच्यामध्ये पुन्हा तरुण मंडळाने, इथल्या समाज बांधवांनी म्हणजे बौद्ध समाज बांधवांनी म्हणजे आमच्या इथल्यानी खूप सहकार्य केले आम्हाला। आणि हा कार्यक्रम आम्ही महिलांनीच आयोजित केलेला होता, सर्व महिलांनीच केलेत। याच्यामध्ये महिलांचा जास्त सिंहाचा वाटा आहे। आणि इथे कोंडा मावशीची म्हणजे कोंडावेणीची इच्छा होती, त्यांनी खाली भीमनगरमध्ये असताना हे महिला मंडळ काढलं होतं। मग त्यांची इच्छा होती त्यांच्या आत्म्यात आता थोडं समाधान म्हणजे आत्म्यात शांती लाभो अशी माझी इच्छा आहे। त्यांचं कार्य पुढे आम्ही असंच नेऊ। आणि महिला मंडळामध्ये म्हणजे घराच्या बाहेर महिला पडत नव्हत्या, पण आता महिलामध्ये इतकी धाडशी वृत्ती निर्माण झाली, कोणत्याही गोष्टीला महिला असं मागे पडणार नाहीत। शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि कार्यक्रमामध्येही स्वतः महिला कार्यक्रम घेण्यास तयार आहेत। आम्हाला वाटतं तर आम्ही महिला मंडळामध्ये होते का नाही सक्सेस, पण हा पहिला कार्यक्रम आमच्या हातून पूर्णपणे यशस्वी झालेला आहे। डी न्यूज मराठीसाठी प्रवीण मुकरेसह लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।